चला मित्रांनो, तर तुम्हाला आधी सगळे नियम सांगून ठेवतो. तर ही जी तुम्ही बाटली बघताय ही मी टेबलाच्या मधोमध धरून फिरवणार आणि मग ह्या बाटलीचं तोंड ज्याच्या समोर येऊन थांबणार ना त्याला मी 2 ऑप्शन्स देणार, एक ट्रुथ आणि एक डेअर. जो कोणी ट्रुथ निवडेल त्याला सगळ्यांसमोर त्याचं एखादं खूप मोठं सत्य सांगावं लागेल. आणि जो डेअर निवडेल ना त्याला मी जे धाडस करायला सांगीन ते सगळ्यांसमोर करून दाखवावं लागेल. इतकं सिंपल आहे सगळं. कळलंय? कळलंय ना सगळ्यांना? काय ग, या लकीने तुझ्या अख्ख्या फॅमिलीला चांगलंच गुंडाळून ठेवलेलं दिसतंय. बघ ना, आणि या आई सतत चौथा मुलगा करत असतात. हो, कमालेचे. बघ तू एक काम कर, जयश्रीला डान्स करायला सांग, तेवढंच तिला निमित्त लागतं रे. तुमच्या सणावर नाचते तेवढं पुरेसं आहे. अगं वसू, कुठे चाललीस तू? थांब, गेम खेळायचा आहे. मी ते जेवणाचं बघते जरा, आलेच. वहिनी, अहो थांबा ना, तुमची तर जास्त गरज आहे या गेमला. प्लीज. आकाश सर, तुम्ही तरी सांगा ना बहिणीनं थांबायला प्लीज. वसुंधरा, थांबा ना प्लीज. ग्रेट. चला सुरुवात करूया. सगळे रेडी आहेत? हो. 1 2 अरे बाबा, बाबा, क्या बात आहे, पहिला नंबर तुमचाच लागलेला आहे. तर बाबा आता मला सांगा, ट्रूथ की डेअर? डेअर राहू दे रे बाबा, ट्रुथ बरं आहे. बरं ठीक आहे, ट्रूथ. तर बाबा आम्हाला सांगा की तुमच्या 3 मुलांपैकी तुमचा आवडता मुलगा कोण? भास्कर दादा, आकाश सर की अखिल? पुढेच ते. काय? अरे 3 मुलं आहेत माझी, लहानपणापासून धपाटे दिले तिघांना. त्यामुळे नातवंड खरी लाडाची. हो, वा बाबा, अगदी खरं. खरंय खरं. हे धपाटांचं घर आहे हा. याला जास्त पडलेत. हो, वा बाबा वा, हा, खूप छान आणि डिप्लोमॅटिक उत्तर दिलंय तर तुम्ही. असाच आहे मी लहानपणापासून. चला खेळात पुढे सरकूया मित्रांनो. 1 2 3. अरे वा, क्या बात आहे. बाबांनंतर लगेच आईचा नंबर. वा वा वा. श्री नंतर लगेच सौंचा नंबर लागलेला आहे. तर आई आम्हाला सांगा, ट्रूथ की डेअर? नाही नाही, ट्रूथच. डेअर कोण करणार या वयात? बरं बरं ठीक आहे. तर आता आईलाही आपण ट्रूथ देऊया. सोपं विचारा काहीतरी. एकदम सोपं विचार. आई आम्हाला सांगा, तुमच्या या 3 सुनांपैकी तुमची आवडती सून कोणती? पण एक मिनिट. बाबांसारखं डिप्लोमॅटिक सेफ उत्तर द्यायचं नाही, खरं खरं सांगायचं काय ते. ओके नाही? ते उत्तर मी कशाला देणार?
कोण. नाही, अजून तरी नाही ठरवलं मी. म्हणजे जी माझ्याशी छान वागेल ती माझी लाडकी सून. आणि मला खुश करणं काही सोपं नाहीये. हो अगदी खरंय हा भाऊजी, खरंय. व्हेरी नाईस आई. चला आता रेडी. 1 2 3. अवनी वहिनी, वा 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 वा. अवनी वहिनी. ट्रूथ किड आहे. डेर क्या बात आहे. तर आता अवनी वहिनींना आपण काय डेअर देऊया बरं. मी असं ऐकलंय की अवनी वहिनी गातात खूप छान. हो ना. येस. भाऊजी प्लीज वहिनी, आता सगळ्यांसाठी मस्त तुमच्या आवडीचं कुठलंही गाणं म्हणा. भाऊजी मी खूप वर्षानंतर गाते हो. मला अहो मग इतक्या वर्षांनंतर इतकं छान गाणं आमच्याही गाण्यावर तर पडणार आहे. प्लीज कम ऑन. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा विसाऊ या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा विसाऊ या वळणावर. कमाल माहोल बनवलाय वहिनी. थँक्यू सो मच. थँक्यू. इतक्या छान गाण्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गेमला सुरुवात करूया. रेडी. 1 2 3. भास्कर दादा, अरे काय चाललंय काय हे. कपल्स नंतर कपलच सिलेक्ट होत आहेत. वा. चला भास्कर दादा, काय निवडणार. ट्रूथ की डेअर. अरे दादा खूप छान कविता लिहितो. काय म्हणतोस. आणि डान्स सुद्धा. हो हो. हा, आपण ना दादाला डान्सच करायला लावूया. करेक्ट. काय. भास्कर दादा, कमान बी अ स्पोर्ट. दा. ओके आलोच. यस. चला गाणं लावा. लवली. अखिल गाणं लावा. चांगला कर रे अमित. बाबा. ठाकूरांचा नाक कापू नकोस. वा. चला खूप एक्साइटिंग झालाय गेम. आता नेक्स्ट कोण आहे बघूया. 1 2 3. तनया वहिनी. क्या बात आहे अखिल.
नंबर आला शेवटी. मी काय म्हणतो, भास्कर दादाचा एवढा छान डान्स बघून पण अजून सगळ्यांचं मन भरलं नाहीये, नाही ना? त्यामुळे तनया वहिनी, तुम्ही सुद्धा डेअरच घ्या आणि एक छान तडकता फडकता डान्स करून दाखवा सगळ्यांना. वा 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 वा. म्हणजे काय, खूप छान नाचते. अरे क्या बात आहे. वा, खूप छान. वा वा वा, तनया वहिनी आउटस्टँडिंग. पण तनया वहिनीच्या डान्सवरून मला एवढं तरी कळलंय की इतकी छान डान्सर तिच्या नवऱ्याला तिच्या तालावर किती छान नाचवेल. हा चला आता गेमच्या पुढच्या टप्प्यावर आपण जाऊया. 1 2 3. वाह 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 वाह, क्या बात है. याच क्षणाची वाट बघत होतो मी. वसुंधरा वहिनी, ट्रूथ की डेअर? नाही, राहू द्या, तुम्ही ट्रूथच घ्या. कारण खऱ्या आयुष्यात तुम्ही किती डेअरिंगबाज आहात हे सगळ्यांनाच माहिती आहे. काय कसं हो. वहिनी, तर आता आम्हाला तुमच्याकडून एक सत्य ऐकायचंय. सत्य? भाऊजी, कोणतं सत्य? विचारू? तर सांगा वहिनी, असं कोणतं सत्य आहे जे मला माहिती आहे पण आकाश सरांना नाही? काय हे असं आहे? हो बाबा, आहे ना. वहिनी सांगा सांगा. अहो बघा, सगळे सगळे वाट बघतायत. नाही असं काहीच काहीच नाहीये. मला वाटलंच होतं हे या असंच उत्तर देणार.
पण एक गोष्ट विसरू नका वहिनी, मला पण ते सत्य माहितीये. हे कसं शक्य आहे? तू तर हल्लीच आम्हाला जॉईन झालायस. भास्कर दादा, लकी चीजच अशी आहे, त्याला सगळ्यांची गुपितं माहिती असतात. काय तर सांगा वहिनी, की मी सांगू? असं खरंच खरंच काही नाहीये. ठीक आहे, मग आता मलाच सांगावं लागेल. आकाश सर, जरा तुमचा कान इकडे करता का? काय रे, काय सांगितलं? भाऊजी, काही नाही आहे, असू दे. अरे भाऊजी? दादा, अरे सांग ना यार. भाऊजी काय सांगा ना. आय एम सॉरी. पण ही गोष्ट मला आधी वसुंधरांशी प्रायव्हेटली डिस्कस करावी लागेल, आणि मगच कळेल की खरं आहे की खोटं. आकाश, अरे सांग. अरे बोल ना. असं काय करतो? तू पण तिच्या कानात सांगणार आहेस का? हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. सगळ्यांनी जरा रिलॅक्स व्हा. सत्य काय आहे ते आता मीच सांगतो. तर सत्य हे आहे, अरे सांग बाबा. बोल ना. सत्य हे आहे की वसुंधरा वहिनींचं आकाश सरांवर खूप प्रेम आहे. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रेम आहे. आणि आता तुम्हाला वाटत असेल की हे सगळं मला कसं माहिती? कारण मी ते प्रेम त्यांच्या डोळ्यात बघितलंय. अहो हसू नका सगळे, हे खूप सिरियस आहे. काय आपल्या समोर हे दोघे असे फॉर्मली वागत असतात, वरवरच असं सगळं उगाच अहो जाहो वगैरे करतात एकमेकांना. हो, किती कॉमेडी वाटतं ते. पण आम्हाला काही बोलता येत नाही. एक्झॅक्टली बाबा, पण हा सगळा दिखावा आहे. खरं तर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. काय वहिनी, बरोबर पकडलं ना मी? भाऊजी ती काय सांगणार नाही, पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही बोलताय ते अगदी खरंय. आणि गंमत अशी आहे ना की वसुंधरा वहिनींच्या चेहऱ्यावर त्यांचं प्रेम दिसतं, पण बिचारे आपले आकाश सर खूप साधे आहेत. हो, त्यांच्या चेहऱ्यावर वसुंधरा वहिनीबद्दलचं प्रेम दिसत नसलं तरी त्यांच्या मनात वसुंधरा वहिनींसाठी खूप प्रेम आहे. हो की नाही सर? आपण गेम कंटिन्यू करूया. पण सांगा.